ठीक है, थैंक यू। बहुत ड्रामा कॉमेडी बहुत अच्छी पिक्चरें देखी थी, लेकिन एक्शन हमने देखा कि मराठी में बहुत कम है। तो जब मेरे को ये चांस मिला कि चंद्रकांत ने बोला कि एक्शन पिक्चर बना रहे हम लोग मराठी में, और मुझे एक्शन एनीवे बहुत पसंद है, तो मैंने कहा कि 100% मैं कर रहा हूँ। और जैसे तैसे करके शांति, विपुल, संकेत सबका हेल्प लेके मैं थोड़ा बहुत जो मैं कर सका मैंने किया। पिक्चर बहुत अच्छी बनी है, सबको पसंद आ रही है। थोड़े सेंसर की वजह से थोड़ा कट साइड जो हमने अभी झेल लिया है और साइड में कर दिया है। होपफुली नाउ एवरीथिंग विल गो वेरी स्मूथली। गाने बहुत अच्छे हैं। बहुत कम हमको देखने को मिलता है कि हर गाना अच्छा होता है एक पिक्चर में, क्योंकि कभी कभी होता है कि एक दो गाने बहुत अच्छे होते हैं, दो गाने एवरेज होते हैं, लेकिन इस पिक्चर में आप देखोगे कि हर गाना अपने आप में एक सुपर हिट गाना है। एंड वी आर होपिंग फॉर द बेस्ट। हमने अपना काम किया, मेहनत किया है, बहुत ज़्यादा मेहनत की है। तो आई विश माई कास्ट, माई सेल्फ, माई डायरेक्टर, माई फाइट मास्टर, माई CEO अश्वक ऑल द बेस्ट। सगळे खूप सुंदर आहे, लिरिक्स असतील, म्युझिक असेल, खूप सुंदर एक प्रकारे केलं आहे। आणि आता तुम्ही बघालच इकडे की किती सुंदर प्रत्येक गाण्याचे, ते रेन सॉन्ग असेल, स्थिवरचं सॉन्ग असेल किंवा आयटम सॉन्ग असेल, सगळेच खूप छान आहे। तुम्हाला नक्की आणि ते अत्यंत कष्टाळू आणि असे ऑफिसर दाखवले, सो त्यांची एक प्रेमळ वाईफ आणि पुढे तुम्हाला स्टोरी कळेलच मूवीमध्ये। थँक्यू। विश्वास ठेवला आणि मला चित्रपटात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल अजय सर आणि चंद्रकांत सर त्यांना थँक्यू म्हणतो। आणि या सिनेमामध्ये मी डॉल्या नावाची भूमिका करतो, जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे। अत्यंत वाईट असं व्यक्तिमत्व आहे, चौकात राडे करणं, मुलींची छेड करणं, हे सगळे त्याचे धंदे आहेत। जगाची फिकर नाही, स्वतःच्या दुनियेत जगणारा माणूस आहे। सो मजा आली मला हे कॅरेक्टर प्ले करताना। सो फायनली 15 मेला रिलीज होतो सिनेमा तो। आणि त्या विलनसोबत काही जण असतात, तर विलनचा राईट हँड म्हणून मी एक आहे। आणि विलन बोलला तर ते करायचं, त्याच्या पुढे मागे बघायचं नाही की ते का करायचं आहे, का नाही करायचं आहे। विलन बोलला की ते करायचं। त्याच्यासोबतच डॉलेबाई आहे, डॉलेबाईला पण काही गोष्टी समजावणं, सांगणं, या गोष्टींमध्ये मी आहे। चित्रपट बघा, 15 मेला रिलीज होतो आहे आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा। थँक्यू। भूमिका म्हणजे ATM नाव आहे। ATM नाव तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, कारण का तो आहेच जुगाड करणारा। त्यामुळे पिक्चरमध्ये तो अजय सरांची खूप मदत करतो हे मिशन कंप्लीट करण्यामध्ये। सिनेमागृहात आम्ही हा सिनेमा रिलीज करतोय आणि परत एकदा सांगतो की सिनेमाचा विषय खूप सुंदर आहे, क्युरियोसिटीवाला आहे आणि कशी इन्व्हेस्टिगेशन झाली ते सगळं तुम्ही बघू शकता। आणि त्याला आम्ही कसं सादरीकरण केलेलं आहे, त्यात थोडासा कॉमेडी तडका पण आहे। विजय पाटकर साहेब यांनी एक चायवाल्याची भूमिका केली आहे, आनंद जोग साहेब यांनी मंत्र्याची भूमिका केलेली आहे, सुरेखा खुर्शी यांनी एक मच्छीवालीची भूमिका केली आहे। पण आता सेलिब्रिटी म्हटले म्हणजे आयत्या टायमाला मी बिझी आहे असे सांगणारे सेलिब्रिटी असतात, त्यामुळे ते काय येऊ शकत नाहीये किंवा उशिरा येत आहे। पण विजय पाटकरजींनी आपल्याला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तर आपण तो व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर आपण गाणे बघूया, टीजर बघूया आणि त्यानंतर मग आपण पर्सनल इंटरव्ह्यू चालू करू शकतो। हर्षवर्धन ऑन द वे आहे, तो अर्धा ते 2 तासात पोहोचेलच। फिल्म मध्ये टोटल 4 गाणे आहेत, एक रॅप सॉन्ग आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे, एक आयटम सॉन्ग आहे आणि एक फॅमिली गाणं आहे, असे टोटल 4 गाणे आहेत। 4ही गाण्याला उत्कृष्ट संगीत दिलं गेलेलं आहे। सुदेश भोसलेंनी एक गाणं गायलेलं आहे, हर्षवर्धन मावरेंनी गाणं गायलेलं आहे, विक्की म्हणून आहेत त्यांनी आयटम सॉन्ग पूर्ण केलेलं आहे आणि आयटम सॉन्ग मध्ये मेल साऊंड पण आम्ही टाकलेला आहे। तर अशा प्रकारचे आपण आता विजय पाटकरांचा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण गाणी बघूया। तर